एकंदरीत सगळ्या मतदारसंघामधली कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधली परिस्थिती आपण बघितली तर सगळे जे मातब्बर लोक आहे, सगळे जे जाणकार लोक आहे, सगळे असे लोक आहेत ज्यांना आपल्या कारखान्याच्या विषयी आस्था वाटते, सगळे असे लोक आहेत ज्यांनी आपल्या वाडवडिलांना शेअरमध्ये पैसे गुंतवताना बघितलेले आहे. अशा सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की चांगल्या लोकांच्या ताब्यामध्ये ही कारखानदारी राहिली पाहिजे, निस्वार्थ काम करणाऱ्या लोकांच्या ताब्यामध्ये ही कारखानदारी राहिली पाहिजे. आणि म्हणून आज हा जो पाठिंबा आपल्याला दिसतोय हा जयवंतराव भोसले सहकार पॅनलला चांगल्या कामाच्या आधारावर मिळणारा पाठिंबा आहे, आपल्या नेतृत्वाच्या आधारावर मिळणारा पाठिंबा, आदरणीय सुरेश बाबांवर असणारा विश्वासाच्या आधारावर मिळणारा पाठिंबा. आणि त्यामुळं शेवटी विरोधी बाजूचे लोक काय बोलतात याच्याकडे फार आपण लक्ष देण्याची गरज नाही. विरोधी बाजूच्या लोकांना कुठल्याही कॉन्क्रीट आधार नाहीये, कुठल्याही त्यांच्याकडे एखादी चांगलं काम करण्याची रूपरेषा नाहीये. एखाद्या गोष्टीची आपण आज जर का घोषणा केली, उदाहरणार्थ आज आपण एखादी घोषणा केली, व्हिडिओ रेकॉर्ड होणार, तुमच्या इंस्टाग्रामवर रेकॉर्ड होणार किंवा त्याच्या क्लिप बनणार. आपण आज ही घोषणा केली, आपण 2015 साली घोषणा केली की आम्ही मोफत साखर देऊ किंवा निशुल्क साखर देऊ. त्यावेळेला आपण ती घोषणा पूर्ण केली. मागच्या निवडणुकीमध्ये आपण घोषणा केली की आम्ही साखर घरपोच करू. ठीक आहे, अगदी घरपोच झाली नसेल तर गावापर्यंत आपण साखरेची पोती पोच करण्याचं काम केलेलं. आणि आज देखील आपण एखादी घोषणा केली तर ती घोषणा पूर्ण करण्याची जबाबदारी ही सर्वस्वी आमच्यावर असणार. आणि त्यामुळे सगळ्यात मोठी घोषणा जी या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही करू इच्छितो की आपण आम्हाला जर का संधी दिली तर AIBBचा मोठ्या प्रमाणावर पैसा हा महाराष्ट्रामधल्या सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांसाठी, विशेषतः कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पाणी पुरवठा योजनांसाठी आम्ही आणू आणि कारखान्याची पाणीपट्टी कमी करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. ही खऱ्या अर्थानं आज आश्वासन या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या सभेच्या निमित्तानं आपल्याला असणार.